दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण वाढलं आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणी गेल्याच्या कारणाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। बहुतेक महाराष्ट्रामध्ये भारतभर शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्या कारणाने ते कर्जबाजारी झाले असल्या कारणानं त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, त्यांना न्याय देण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्यासाठी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत माननीय जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय नामदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांना हे निवेदन दिलेले आहे आणि लवकरात लवकर या शेतकऱ्यांचे स्थळ पंचनामे करून, शेतीचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याची अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। जर शेतकऱ्यांचे जर लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना जर आर्थिक मदत लवकरात लवकर दिली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांच्या हितार्थ, जनसामान्यांच्या हितार्थ जन आंदोलन छेडण्यात येईल असाही मी या निवेदनाच्या वतीने इशारा देतो। 2-4 दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे ज्या नदीकाठच्या गावच्या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे। शेतामध्ये पाणी हे साचल्यामुळे आज दिनांक 18/8 रोजी आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले आहे की शेतकऱ्याला हेक्टरी त्यांचे स्थळ पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपयाची मदत द्यावी, ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे।